अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहात अभिषेक कर्णिक ऑफिशियल। तर आजचा आपला विषय आहे एशिया कप आणि खास करून इंडिया वर्सेस पाकिस्तान। आपणा सर्वांना माहिती आहे की एशिया कप जो आहे तो यावेळेस दुबई अबुधाबी इकडे खेळवण्यात येत आहे आणि यामध्ये जो 6 देश आहेत जे पार्टिसिपेट करत आहेत, इंडिया, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, UAE, ओमान। तर अशा या 6 देशांमध्ये हा एशिया कप होत आहे। आणि पण आपल्या सर्वांना माहिती आहे की एशियामध्ये सर्वात जास्त कुठल्या मॅचची जर चर्चा होते तर ती इंडिया वर्सेस पाकिस्तान या मॅचचीच होते। आणि रिसेंटली आपण बघितलं असाल तर इंडिया आणि पाकिस्तानमधले संबंध हे खूप तणावपूर्ण आहेत, ताणले गेलेले आहेत। आणि पहलगाम अटॅक जो झाला त्या पहलगाम अटॅकनंतर इकडच्या भारतीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापजनक अशी भावना आहे पाकिस्तानबद्दल आणि पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे संबंध आपण ठेवले नाही पाहिजे। मग तो व्यापार असो का खेळ असो की कुठल्याही प्रकारचे असो, ते संबंध जे आहेत हे पूर्णपणे पाकिस्तानशी तोडले पाहिजेत। आणि अख्ख्या जगासमोर पाकिस्तानचा जो खरा मुखवटा आहे, तो खरा जो चेहरा आहे तो दाखवायला पाहिजे, असं सगळ्यांचं मत आहे। आणि खास करून आता आपण बघितलं तर एशिया कप ही इंटरनॅशनल स्टेज आहे। हा एशिया कप बायलॅटरल जे आहे, आपण इंडिया आणि पाकिस्तान बायलॅटरल टुर्नामेंट्स जे आपण जे आहे ती खेळतच नाही आहोत आता बरेच वर्षापासून, त्यामुळे ते तशा मॅचेस तर होतच नाही। पण एशिया कप असो, ICC इव्हेंट्स असो, यामध्ये इंडिया आणि पाकिस्तान, इंडिया विरुद्ध पाकिस्तान या मॅचेस होतच असतात। पण आता जी सिच्युएशन आहे आपण बघतोय की या सिच्युएशनचं बघता आज देशभरातून सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, इवन आता मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की आपण ही जी मॅच आहे पाकिस्तान विरुद्ध ही खेळायला नव्हती पाहिजे, ती बॉयकॉट करायला हवी होती। आणि हा जो एक इंटरनॅशनल स्टेज होता त्या स्टेजवर आपण जेव्हा अशा गोष्टी करतो तेव्हा ती बातमी एक मोठ्या प्रमाणात होते, जगभर त्याचा जो आहे या बातमीचा जो आहे प्रसार होतो। आणि आपला जो स्टँड आहे तो काय स्टँड आहे टेररिझमच्या विरुद्ध, आणि जो देश आहे तो टेररिझम स्पॉन्सर करतो आणि आपल्या देशामध्ये टेररिस्ट गतिविधी ज्या होतात त्याला जो स्पॉन्सर करणारा देश आहे तर त्याच्याशी आम्ही कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू इच्छित नाही। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला वर्ल्ड स्टेजवर सांगायचं, जेव्हा आपल्याला एक चान्स मिळतो तो हा एक असा स्टेज असतो। आणि अशा प्रकारे माझ्या मते हा एक आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी होती, ती आपण घ्यायला पाहिजे होती। आणि ही मॅच जी आहे ही पाकिस्तान विरुद्ध ती आपण बॉयकॉट करायला पाहिजे होती, पण ते तसं झालं नाही। ते का नाही झालं त्यामागे कारण काय आहे, BCCI आहे, सरकार आहे। तर आपण जर बघितलं असेल की BCCI जी आहे ही BCCI शेवटी एक प्रायव्हेट बॉडी आहे, क्रिकेट चालवणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, तर एक ऑर्गनायझेशन आहे, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे। पण आज जेव्हा त्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला जे प्लेयर्स रिप्रेझेंट करतात आणि जेव्हा टीम जरी खेळते कुठल्याही स्टेजवर, मग तो इंटरनॅशनल स्टेज असो, एशिया वर्ल्ड कप असो, एशिया कप असो, की तेव्हा ॲज अ इंडिया, ॲज अ नेशन, ते नेशनच्या नावा अंडर जे सगळे प्लेयर्स आहेत तेव्हा त्या नेशनच्या नावाच्या अंडर हे प्लेयर्स सगळे खेळतात इंडिया। आणि आपण बघत असाल की मॅचच्या सुरू व्हायच्या आधी प्रत्येक देशाचं जे आहे नॅशनल एंथम वाजवण्यात येतं। तर ॲट द एंड ऑफ द डे एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन BCCI जी आहे त्याच्या अंडर जरी हे प्लेयर्स खेळत असले तरी ते एका देशाला रिप्रेझेंट करत आहेत, दे आर रिप्रेझेंटिंग द कंट्री। ते ह्याचा अर्थ की हा जो स्टँड आहे तो सरकारने घ्यायला हवा होता। खास करून मोदी आणि अमित शाह आहेत यांनी मिळून तो डिसिजन घ्यायला पाहिजे होता, किंवा फॉरेन अफेअर्स मिनिस्टर आहेत, म्हणजे तसं बघायला की सरकारने हा डिसिजन घ्यायला पाहिजे होता। आणि त्यांना सांगायला पाहिजे, BCCIला जर सरकारने सांगितलं असतं की तुम्ही पाकिस्तान विरुद्ध मॅच खेळू नका, तर नक्कीच BCCIने सरकारचं ऐकलं असतं म्हणणं। आणि असं कुठलाही जी स्पोर्टिंग बॉडी असते त्या कंट्रीमध्ये ती सरकारच्या विरुद्ध जात नाही, आणि सरकारने जर काही गोष्टी सांगितल्या तर नक्कीच त्या, आणि खास करून जेव्हा देशाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी असतात तर त्या नक्कीच जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे ते ऐकतात। आपण जर ह्याच्या आधी पण काही अनुभव, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की काही इन्स्टन्सेस असतील अमेरिकेच्या बाबतीत म्हणा, किंवा अमेरिका असेल किंवा बाकीचे काही देश असतील ज्यांनी ऑलिम्पिक बॉयकॉट केलेले आहेत। तर रशिया असेल तर रशियाने पण जे आहेत
ते ऑलिम्पिकसारखा जो मोठा स्पोर्टिंग इव्हेंट इंटरनॅशनल, आज जगामध्ये सगळ्यात मोठा स्पोर्टिंग इव्हेंट जो आहे इंटरनॅशनल तो ऑलिम्पिक आहे. तो ऑलिम्पिकसारखा इव्हेंट बॉयकॉट करण्याचं काम अमेरिकेने केलं आहे, रशियाने केलं आहे आणि अजून बऱ्याचशा देशांनी केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑलिम्पिकचं महत्त्व काय असतं. तो एक तर 4 वर्षातनं एकदा येणारा इव्हेंट असतो आणि तो खेळाडूसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण का ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठीच तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. बऱ्याचशा क्वालिफाय इव्हेंट्स असतात, ते क्वालिफाय करून तुम्ही त्या ऑलिम्पिकच्या स्टेजला पोहोचतात. म्हणजे एका स्पोर्ट्स पर्सनच्या दृष्टीने आणि त्याच्या करिअरच्या दृष्टीने खूप मोठा इव्हेंट असतो तो. आणि त्या ज्या इव्हेंटमध्ये रिप्रेझेंट करायची तो स्वप्न बघत असतो. पण जेव्हा एखादा कंट्री हा स्टान्स घेते तेव्हा त्या प्लेयरचा जो चान्स असतो तो इव्हेंट रिप्रेझेंट करायचा तो हुकून जातो. कारण का दुसरा इव्हेंट असतो तो परत 4 वर्षांनी होणार असतो. तर 8 वर्षाची गॅप पडते आणि त्या गॅपमध्ये त्या स्पोर्ट्समनचं करिअर पण संपू शकतं. पण जेव्हा आपली देश सरकार जे आहे चालवणारे ते जेव्हा ठरवतात, तो डिसिजन घेतं, तेव्हा जो सगळ्यांना तो फॉलो करावा लागतो. आणि शेवटी आपला देश महत्त्वाचा आहे आणि देशाच्या पुढे काहीच नाही आहे. आज आपले जवान आहेत ते पेट्रोलिंग करत असतात, ते स्वतःचा आपला जीव जे आहेत प्राणाची आहुती त्यांची लागते, ते शहीद होतात आपल्या देशासाठी. तर आपण स्पोर्टिंग जो आहे तो स्पोर्टिंग इव्हेंट तर असं बॉयकॉट करणं, या सगळ्या गोष्टी बघितलं तर तुम्ही म्हणजे बलिदान, जर एखाद्या जवानाचं बलिदान आणि या सगळ्याची कंपॅरिझन केलं तर हे खूप छोटं आहे. तर अशी जी ही म्हणजे हा जो इव्हेंट आहे, हा इव्हेंट तसं बघायला गेलं तर खूप छोटा इव्हेंट आहे एशिया कप. आणि इंडियाला फक्त ही एक मॅच जी आहे ती बॉयकॉट करायची होती पाकिस्तानच्या विरुद्ध. आणि इन केस समजा आपण असं जरी पकडून चालू की इंडिया आणि पाकिस्तान फायनल जरी झाली तरी फायनलच्या दृष्टीने फायनल महत्त्वाची आहे का देशाचे जे काही भूमिका आहे, ठोस निर्णय आहेत ते महत्त्वाचे आहेत. शेवटी आपल्याला देशाच्या दृष्टीनेच बघायचं असतं. आणि माझ्या मते इथे कुठेतरी सरकारने चूक केलेली आहे. हा सामना व्हायला पाहिजे नव्हता. आता यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ICCचे जे चेअरमन आहेत ते अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह आहेत. जय शाह BCCIचे जे प्रेसिडेंट होते, त्यानंतर मग ते आता ICCचे चेअरमन झालेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की इंडिया पाकिस्तान जेव्हा मॅच होते की या मॅचमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे फायनान्शियल गेन्स असतात, स्पॉन्सर्स इन्वॉल्ड असतात आणि अजून बऱ्याचशा ज्या गोष्टी असतो. म्हणजे सट्टा पण असतो. मोठ्या प्रमाणात या गेमवर सट्टा लागतो. सट्टा म्हणजे बेटिंग असते, ती बेटिंग लागते प्रत्येक बॉलवर. असो की अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जो आहे हा एका गेमवरच असतो. इंडिया आणि पाकिस्तान ह्याच्यावर फायनान्शियल गेन्स जे असतात, खूप मोठ्या प्रमाणात गेन्स होतात फायनान्शियल. आणि त्या फायनान्शियल गेन्सचा जो आहे स्पॉन्सरच्या माध्यमातून आज जी आता एशिया कप होस्ट करणारी जी कंट्री आहे त्यांना होतो. त्याच्यानंतर आता एशियन क्रिकेट काउन्सिल आहे, त्यांना आता ह्याचा फायदा होणार. इंडिया BCCI आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. तर या सगळ्यांना ह्या ज्या मॅचमधनं इंडिया वर्सेस पाकिस्तान ह्याच्यामधनं मोठ्या प्रमाणात जे फायनान्शियल गेन्स होतात, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. आणि खास करून मला असं वाटते की जय शाह जे आहेत हे ICCचे चेअरमन असल्यामुळे आणि पुढे त्यांना ICCचा चेअरमन असल्यामुळे तर बाकीचे जेव्हा ICCचे इव्हेंट्स जे होस्ट करायचे असतात ICCला, वर्ल्ड कप असतील, T20 वर्ल्ड कप असेल, ODI वर्ल्ड कप असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा टेस्ट चॅम्पियनशिप असेल, असे जे ICC काही इव्हेंट्स आहेत, तर हे होस्ट करताना पुढे कदाचित जय शाहला प्रॉब्लेम येऊ शकतो ॲज अ चेअरमन म्हणून. या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतं अमित शाह आणि यांनी कन्सिडर केल्या असतील. म्हणजे एक अर्थ असा होतं की त्यांच्या मुलासाठी त्यांनी आपल्या देशाला जो आहे देशाला दुय्यम स्थान दिलं, असंही होऊ शकतं याच्यामध्ये आपण बघितलं तर. आणि खास करून जे प्लेयर्स आहेत, जो फीडबॅक आपल्याला सगळीकडे येतो आहे की जे प्लेयर्स होते आपले, जे इंडियन टीमचे प्लेयर्स आहेत, ते ही मॅच खेळायला तयार नव्हते. बरेच जण म्हणत होते की आम्ही नाही खेळते मॅच ही. आणि त्यांना जबरदस्तीने ॲक्च्युली खेळवण्यात आलं. त्यांना तो मेसेज देण्यात आला की नाही, तुम्हाला ही मॅच कुठल्याही परिस्थितीत खेळायची आहे. आणि काही गोष्टी अशा त्यांना सांगितल्या, करार केलेला आहे अशा तशा, आणि त्यांना ही मॅच खेळायला लावली. तर ही जी म्हणजे
आपल्याला तोंडावर समोर तर कोणी ही गोष्ट बोलणार नाही, पण आपल्याला असं साधारणतः फीडबॅक इकडनं तिकडनं मिळतो. तर ही सगळी ही गोष्ट आपल्याला माहिती ह्याच्यातनं मिळालेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्याच्यातनं आता ती मॅच तर झाली. तर मॅच झाल्यानंतर आता आपल्याला सर्वांना माहिती की मॅच झाल्यानंतर एक साधारणतः एक स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणून म्हणतो, एक स्पोर्ट्समनशिप असते की तुम्ही हार जीत त्या खेळाचा एक भाग असतो. आणि त्याच्यानंतर आपण समोरची जी टीम आहे, अंपायर्स आहेत, यांच्याशी आपण शेक हँड करतो आणि वेल प्लेड म्हणतो किंवा हार्ड लक म्हणतो. हरलेला असेल तर त्याला हार्ड लक म्हणतो आणि जर चांगला खेळलेला असेल त्याला वेल प्लेड म्हणतो आपण. सो की अशा ज्या गोष्टी असतात ते ह्याच्यामध्ये म्हणजे ते स्पोर्टिंग एटिकेट्स असतात, ते स्पोर्टिंग एटिकेट्स आहेत. तर त्या आपल्याला दिसल्या नाही मैदानावर. इंडियन टीम जी आहे आणि मला तर वाटतं टॉसच्या वेळेस पण जे आहे हँडशेक झालं नाही. आणि मॅच झाल्यानंतर पण सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे क्रीजवर होते आणि ते त्याच्यानंतर डायरेक्ट ड्रेसिंग रूमच्या दिशेने आले आणि सगळे जे प्लेयर्स आहे, स्टाफ आहे, ते त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि तो दरवाजा बंद करून घेण्यात आला. आणि नंतर मग त्यांनी त्यामधलं कुठलाही जो आहे प्लेयर असो की स्टाफ असो कोणी हात मिळवण्यासाठी पाकिस्तानशी बाहेर आलं नाही. आता माझं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला हात मिळवायचाच नव्हता तर तुम्ही ही मॅच खेळले कशासाठी, पहिली गोष्ट. कारण का जर तुम्ही शेवटी बघायला पाहिजे की तिथे काय एक जंग चालू नव्हती की गोळ्या घालत आहेत का कुठे काय चालू आहे असं. तर एक मॅच होती, ती खेळ होता. शेवटी तुम्ही खेळायला तयार झाले तर खेळायला तयार झाल्यानंतर तुम्हाला जे स्पोर्टिंग एटिकेट्स आहेत ते पाळायला पाहिजे. हात न मिळवणं आणि त्याच्यानंतर माझ्या मते ही जे आहे या हात न मिळवण्याचा जो आदेश आहे तो पण मला तरी वाटते वरनंच आलेला आहे. कारण का आपण बघितलं असेल की एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती सगळ्या टीमचे जे कॅप्टन्स होते त्यामध्ये सूर्यकुमार यादवनी जे एशियन क्रिकेट काउन्सिलचे जे प्रेसिडेंट चेअरमन जे आहेत ते पाकिस्तानी आहेत, त्यांच्याशी हात मिळवला होता. सगळ्या प्लेयर्सशी जे पाकिस्तान कॅप्टन्स जो आहे सलमान अली आगा त्याच्याशी हात मिळवला होता. बाकीच्या टीमचे जे कॅप्टन्स आहेत त्यांच्याशी पण त्यांनी हात मिळवला होता. आणि त्यात चुकीचं असं काहीच नाही आहे. तर एक आपण म्हणतो ते एक जेस्चर आहे आणि ते एटिकेट्सला सगळ्या गोष्टी त्या धरून आहे आणि ते बरोबरच होतं. मग त्यानंतर मग आता जेव्हा मैदानावर मॅच खेळली आणि मॅच खेळल्यानंतर अशा जर गोष्टी व्हायला लागल्या तर हे माझ्या मते चुकीचं आहे. एक तर तुम्ही पहिलीच गोष्ट म्हणजे मॅच खेळायला नको होती. जेव्हा लोकांच्या ज्या सगळ्या अख्ख्या देशातल्या ज्या भावना होत्या त्या भावनांचा पण तुम्ही आदर करायला पाहिजे होता, त्या तुम्ही केल्या नाही. आणि त्याच्यानंतर मग आता हात मिळवला, हँडशेक केला नाही. आणि हँडशेक केलं नाही त्याच्याने काय होतं आहे, खरी जी गोष्ट करायला पाहिजे होती ती तुम्ही केली नाही आणि त्यानंतर हँडशेक केलं नाही. हे उलटं आपल्या दृष्टीने ते चांगलं दिसत नाही आणि एक इमेज जी आहे ती इमेज आपली चांगली जात नाही या सगळ्या ह्याच्यामधनं. ही गोष्ट मला तर वाटते BCCIने पण लक्षात घ्यायला हवी होती, पण त्यांनी तशी ती घेतली नाही. आणि ह्याच्यामुळे जे तिकडचे जे आपले जे प्लेयर्स रिप्रेझेंट करतात जो कोचिंग स्टाफ आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जो आहे ते प्रेशर या सगळ्या गोष्टीमध्ये येतं. तर हे असं जी मॅच आहे ही मॅच आता पार पडलेली आहे आणि ह्याच्यानंतर मला वाटतं पाकिस्तानने पण या सगळ्या गोष्टींसाठी प्रोटेस्ट केलेलं आहे आणि पुढची मॅच ते खेळणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. तर लेटेस्ट